अगोदरच्या आपण लेक्चर मध्ये काय बघितलं, सिंपली आयचं स्ट्रक्चर काय असते त्याचे दोन लेअर बघितलं आपण. सगळ्यात आउटर जो लेअर आहे तो म्हणजे स्क्लेरा आहे आणि मिडल जो लेअर आहे त्याला कॉयराइड म्हणतात. आणि अतिशय महत्वाचं ज्याला आपण डोळ्याचा पडदा म्हणतो तो म्हणजे रेटिना. ठीक आहे, बरं आउटर झाला, मिडल झाला, मग आता राहिला कोणता? इनर. ओके, म्हणून याला म्हणतात रेटिना. इट इज द इनर मोस्ट लेअर. हा कोणता लेअर आहे? इनर मोस्ट लेअर आहे. ओके, त्यासोबत हा एकदम नाजूक आहे, याला म्हणतात डेलिकेट. इनर मोस्ट डेलिकेट नॉन वस्कुलार. आता बघा वस्कुलार म्हणजे काय? ज्याच्यामध्ये ब्लड वेसल असतात ना, ज्यांच्यामध्ये आर्टरीज असतात, वेन्स असतात, कॅपिलरीज असतात, सिंपली तो त्याला म्हणायचं वस्कुलार, ब्लड वेसल असतात. ठीक आहे, आणि आता हा जो घटक आहे कोणता घटक? रेटिना. याच्यामध्ये ब्लड वेसल आहेत का? नाही, त्याला म्हणतात नॉन वस्कुलार लाईट सेन्सिटिव्ह लेअर. ठीक आहे, याचे इट हॅज द टू रिजन्स. त्याला सुद्धा किती रिजन आहेत? दोन. म्हणजे पहिला आहे सिंगल लेअर ऑफ द पिगमेंटेड नॉन सेन्सरी पार्ट लाइनिंग द आयरिस अँड द सिलियरी बॉडी. हे दुसरा बी म्हणजे सेन्सरी पार्ट लाइनिंग द कॉयरॉइड. ठीक आहे, आपण एक एक नोट करूया अगोदर. ठीक आहे, त्यातला पहिला आहे त्यामध्ये रेटिना. रेटिना विषयी आउटर मोस्ट आहे की इनर मोस्ट आहे? डेलिकेट आहे ना, इनर मोस्ट डेलिकेट, त्यासोबतच नॉन वस्कुलार. ओके, त्याचे सुद्धा परत दोन लेयर्स पडतात. ठीक आहे, त्याचे परत किती लेयर्स पडतात? 2 लेयर्स. त्यातला ए नंबर आणि बी नंबर. ए नंबरचा जो आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? दॅट इज, एक मिनिट, सिंगल लेयर ऑफ पिगमेंटेड नॉन सेन्सरी पार्ट. सिंगल लेयर नॉन सेन्सरी पार्ट, नॉन सेन्सरी पार्ट एक. आणि जो दुसरा जो पडतो तो म्हणजे असणार आहे दॅट इज सेन्सरी पार्ट लाइनिंग द कॉयरॉइड. सेन्सरी पार्ट लाइनिंग कॉयरॉइड, म्हणजे कॉयरॉइडला चिकटून असतो. कॉयरॉइड म्हणजे मिडल लेअरचा पार्ट, लाइनिंग कॉयरॉइड. कॉयरॉइडचे किती टाइप्स पडतात? टाइप्स म्हणण्यापेक्षा लेयर्स पडतात. 3 लेयर्स पडतात. कॉयरॉइड प्रॉपर, त्याच्यानंतर सिलियरी बॉडी, त्यानंतर आयरिस. हे आपण बघितलं. ठीक आहे, पुढचा आता पॉईंट बघूया. रेटिना विषयी एवढ्या तर गोष्टी आपण समजल्या आणि सगळ्यात डेलिकेट पार्ट असतो आपला. ठीक आहे, इट हॅज द आउटर पिगमेंटेड पार्ट अँड इनर नर्वस पार्ट. बघा आता जो रेटिना असतो त्याचा जो आउटर पार्ट असतो ना, बाहेरचा, रेटिनाचा म्हणतो, हा तर इनर मोस्ट आहे, पण त्याच्या बाहेरचा पार्ट जो असतो तो पिगमेंटेड असतो. तो कसा असतो? पिगमेंटेड. आणि त्याच्या मागचा भाग त्याला म्हणतात इनर पार्ट, तो असतो नर्वस सिस्टीमला. कारण की आता तिथं जे सिग्नल तयार होतात त्यांना वाहून न्यावं लागेल ना, ट्रान्समिट करावं लागेल ब्रेनकडे. म्हणून इनर मोस्ट पार्ट ऑफ द रेटिना इज कन्सिस्ट ऑफ द नर्वस सिस्टीम किंवा नर्व सेल्स, अँड outermost part of the retina it consists of the pigmented layer. तिथे काय प्रेझेंट असतो? पिगमेंटेड पार्ट प्रेझेंट असतो. ठीक आहे, चला नोट करूयात आपण. आउटर लेयर ऑफ रेटिना हा कसा आहे? पिगमेंटेड. दुसरा इनर मोस्ट लेयर किंवा इनर मोस्ट लेयर ऑफ रेटिना हा कसा आहे? कन्सिस्ट ऑफ नर्वस सेल. ठीक आहे, नर्वस सेल किंवा नर्व सेल प्रेझेंट असतात. ओके, कारण की हे नर्व सेल का प्रेझेंट असतात? जे त्या ठिकाणी सिग्नल फॉर्म होतात त्यांना कुठं वाहून, त्यांना ऑप्टिक नर्व म्हणतात. सिंपली जर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, दे आर कॉल्ड एज द ऑप्टिक नर्व्स प्रेझेंट असतात तिथं. ठीक आहे, ऑप्टिक म्हणजे आयचे सिग्नल जे वाहून येतात, दे आर कॉल्ड ऑप्टिक नर्व. मग कुठं असतात? फ्रंट साइडला असतात की बॅक साइडला? इनर मोस्ट साइडला असतात, म्हणजे बॅक साइड त्याची. रेटिनाची कोणाची चालले? रेटिनाची चालले. आता या पिगमेंटेड मध्ये आपल्याला शिकायचं आहे द इनर नर्वस पार्ट इज द ट्रान्सपरंट. आता इनर जो आहे, जो नर्वस पार्ट आहे तो कसा आहे? ट्रान्सपरंट अँड मेड अप ऑफ 3 लेयर्स. ठीक आहे, आता बघा इथं इनर मोस्ट जो नर्वस पार्ट आहे, 2 पार्ट पडतात मी तुम्हाला सांगितले. पहिला पार्ट असतो पिगमेंटेड पार्ट, दुसरा पार्ट असतो नर्वस पार्ट. परत नर्वस पार्टचे 3 पार्ट पडतात. किती पार्ट पडतात? 3, किंवा त्याला लेयर्स म्हणूयात आपण. त्यातला जो पहिला आहे त्याला म्हणायचं, हे कोणाचं चाललंय? इनर मोस्ट पार्टचं, नर्वस पार्टचं. याचे परत किती पार्ट पडले? 3. याच्यामधला आउटर कोणता असतो? दॅट इज द फोटो सेन्सिटिव्ह लेअर.
मेड अप ऑफ रॉड अँड कोन सेल. ओके, म्हणजे जो सेन्सरी पार्ट आहे त्याचा जो आउटर पार्ट आहे त्याच्यामधला जो पहिला पार्ट आहे त्याला आपण आउटर पार्ट म्हणतो. त्याचं नाव काय आहे? फोटो सेन्सिटिव्ह लेअर. आणि दॅट मेड अप ऑफ, आता फोटोला सेन्स करतो म्हणजे लाईटला सेन्स करतो, म्हणजे दोन प्रकारचे सेल प्रेझेंट असतात. दॅट इज मेड अप ऑफ द रॉड सेल अँड कोन सेल. समजलं? ठीक आहे, मी नोट करतोय कशा पद्धतीने. तुम्हाला जर व्यवस्थित सांगायचं म्हणलं तर थोडंसं लक्ष द्यायचे. हा जो सगळ्यात बाहेरचा स्ट्रक्चर आहे मी याला म्हणेल कॉर्निया. ओके, बीच मधलं जे स्ट्रक्चर आहे मी याला म्हणेल लेन्स. ओके, म्हणजे अजून जर सांगायचं म्हटलं हा जो स्ट्रक्चर आहे त्याला मी म्हणेल स्क्लेरा. ओके, अजून म्हणायचं म्हटलं हा जो लेअर आहे मिडल त्याला म्हणायचं कॉर्डाइड. समजते ना? ठीक आहे, आतमधला जो लेअर आहे दॅट इज द रेटिना. परत रेटिनाचे दोन पार्ट पडले. त्यामधला जो पार्ट आहे आउटर इकडचा इनर मोस्ट आउटर मोस्ट लेअर त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड एज द पिगमेंटेड. त्याच्यानंतर त्याच्या मागे जो पडतो त्याला म्हणतात सेन्सरी पार्ट. हो ना? बरं, सेन्सरी पार्टचे परत किती प्रकार पडाले? प्रकार म्हणण्यापेक्षा लेअर. त्यातला सेन्सरीला चिटकून मी या ठिकाणी ड्रॉ करतो म्हणजे समजावं तुम्हाला. इथं याच्यामधला आउटर मोस्ट याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे? रॉड अँड कोन, यालाच म्हणतात फोटो सेन्सरी पार्ट. समजलं मी काय म्हणतोय? हे स्ट्रक्चर थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं. दॅट इज द फोटो सेन्सरी पार्ट. आणि त्याच्यामध्ये रॉड सेल प्रेझेंट आहे आणि काय प्रेझेंट आहे? कोन सेल प्रेझेंट आहे. ठीक आहे. आउटर मोस्ट फोटो सेन्सिटिव्ह लेअर मेड अप ऑफ रॉड अँड कोन सेल. त्यानंतर आता बघा, आउटर मोस्ट झाला कोणाचा? सेन्सरी पार्टचा. त्यामधला मिडल लेअर दॅट कन्सिस्ट ऑफ द बायपोलार नर्व सेल. आता मिडल लेअर मध्ये काय प्रेझेंट आहे? बायपोलार नर्व सेल. आणि त्याच्यानंतर सगळ्यात तिसरा थर्ड दॅट इज द इनर दॅट इज द गॅंग्लियॉन सेल. त्यालाच काय म्हणतात? गॅंग्लियॉन सेल म्हणतात. आपण आता इथे ड्रॉ करूयात आपल्याला समजावून. ठीक आहे, आता एवढं तुम्हाला समजलं. आता इथं बायपोलार नर्व सेल असतात, समजून घ्या. जस्ट बायपोलार नर्व सेल मी ड्रॉ केला. ओके, हे ड्रॉ केलं कोणते इथे? बायपोलार नर्व सेल. आणि त्याच्या पुढे गॅंग्लियन प्रेझेंट असतात. गॅंग्लियन तुम्हाला मी सांगितलं होतं, गॅंग्लियन आर द नथिंग बट द ग्रुप ऑफ नर्वस सेल. सिंपली समजून घ्या. आता डायग्राम जशीच असावं तसं नाहीये. हा आहे म्हणजे तुम्हाला जर मी म्हटलं की बाबा सेन्सरी पार्ट किती पार्ट पासून लेअर पासून बनलाय, तुम्ही सांगशाल सर त्यातला पहिला जो लेअर आहे त्याला म्हणायचं फोटो सेन्सरी लेअर. त्याच्यामध्ये रॉड आणि कोन सेल प्रेझेंट असतात. दुसरा जो पार्ट आहे त्याला बायपोलार नर्व सेल प्रेझेंट असतात, त्याला मिडल म्हणतात. त्याला काय म्हणतात? मिडल. आणि इनर मोस्ट जर तुम्ही लेअर मला विचारला तर मी तुम्हाला सांगू शकतो तो म्हणजे गॅंग्लियन प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? गॅंग्लियन. बघा सिक्वेन्स कसा झालाय. आपण कॉर्निया पासून सुरू केलं आणि इथं शेवटचा सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे कोणता आला? इनर लेअर. म्हणजे काय तिथं प्रेझेंट आहे? गॅंग्लियन प्रेझेंट आहे. समजलंय ना? ठीक आहे, पुढे बघूयात आपण. Inner layer, that is the ganglion cell. The nerve fibers from the basal end of the ganglion cell collect the form of the optic nerve. आता बघा मी काय केलं, आता हे सगळं स्ट्रक्चर इथपर्यंत आहे बरं, हे असंच नाही. मग याच्या शेवटीला एक नर्व फॉर्म होते कंबाईन मध्ये. ओके, वायरिंग असल्यासाठी. आणि इथे एक काय तयार झालं? एक फायबर तयार झाला, एक मोठा. त्याला म्हणायचं ऑप्टिक फायबर किंवा त्याला म्हणायचं ऑप्टिक नर्व. मग जर मी विचारलो आय मध्ये सगळ्यात शेवटचा पार्ट कोणता, तर तुम्ही काय सांगता? ऑप्टिक फायबर. ऑप्टिक फायबरच्या अगोदरचा पार्ट कोणता? तुम्ही म्हणशाल सर गॅंग्लियन. गॅंग्लियनच्या अगोदरचा पार्ट तुम्हाला जर विचारलं दॅट इज द बायपोलर. बायपोलरच्या अलीकडला पार्ट विचारलं तुम्ही म्हणशाल रॉड आणि कोन सेल. त्याच्या अलीकडला पार्ट म्हणलं तर सेन्सरी पार्ट. त्याच्या अलीकडला पार्ट म्हणलं तर पिगमेंटेड. त्याच्या अलीकडला पार्ट म्हणलं तर रेटिना. त्याच्या अलीकडे जर म्हणलं तर कॉयराइड, नंतर लेन्स, नंतर कॉर्निया आणि स्क्लेरा. समजा मी उलट पण सांगितलं, सुरक्षा पण सांगितलं. हे आहे सिंपली आपलं स्ट्रक्चर. तुम्ही बघल्या व्यवस्थित तर ओके. मग म्हणशाल सर आता हे पुढे कुठे जातं? हे कुठे जात नाही, हे आपल्या ब्रेन कडे. आपलं जे विजन सेंटर आहे तिकडे जाईल, त्याच्यावर प्रोसेसिंग होईल, आपल्याला समजणार आहे इमेज. ओके, काय अडचण नाहीये. अजून जर तुम्ही म्हणलं सर इथं कोणतं तरी चेंबर सांगितलं होतं तुम्ही, तर मला सांगा बरं इथं कोणतं चेंबर होतं? ॲक्वियस चेंबर. इथं कोणतं चेंबर होतं? विट्रस चेंबर.
ज्याला इमॅजिनेशन करता आलं त्यांच्यासाठी खूप सोपं आहे बरं. विट्रस चेंबर, ॲक्वियस चेंबर, हा झाला लेन्स. अजून सांगा सर म्हटलं तरी तुम्ही काढू शकता. प्युपिल, त्याला कलर पण येऊ शकतो. आयरिस, समजायला तुम्हाला ॲपरेचर. अजून सांगा म्हटलं तर आपण इथे काय करू शकतो, लेन्सला धरून ठेवणारी सिलिअरी बॉडी काढू शकतो. ओके, लेन्सला धरून ठेवणारी काय काढू शकतो आपण, सिलिअरी. 6 सेट ऑफ मसल प्रेझेंट असतात. आठवते ना कालचं लेक्चर. हे अशा पद्धतीनं आपलं आयचं बघा किती कॉम्प्लेक्स आहे, एकदम डेलिकेट आहे. एखादा जरी नुकसान झालं तर अवघड आहे. ओके, अजून म्हणजे असं कॉन्जेक्टिव्हा काय असते, काहीच नाही. याच्यावरती स्मॉल ओपनिंग असते ना, स्मॉल आपण म्हणूया त्याचे लेअर असतो, मेम्ब्रेनस ट्रान्सपरंट लेअर, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्जेक्टिव्हा. स्मॉल ट्रान्सपरंट मेम्ब्रेनस लेअर, दॅट इज कॉल्ड एज द कॉन्जेक्टिव्हा. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित बघल्या की आपलं काय असणार आहे, मग तुम्ही म्हणलं सर याचं स्ट्रक्चर तर थोडं वेगळं दिसणार आहे. ठीक आहे, आपण त्याला थोडंसं वेगळं करू शकतो, आय शेप मध्ये. ओके, आणि याला असे फायबर्स काढू शकतो. झालं काय वाटायला का तुम्हाला आता? ठीक आहे, हे आहे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द आय. कोणाला अडचण इथपर्यंत, कोणाला नाही. पुढे बघा आपण, इथे एक डायग्राम आहे, जी डायग्राम मी तुम्हाला माझ्या पद्धतीने काढून दाखवलंय. आता बुक मध्ये कशा पद्धतीने दिले तुम्हाला मी सांगतो, आता तुम्हाला क्लिअरली समजून जाईल. सगळ्यात आउटर पार्टचं नाव काय, स्क्लेरा. त्यानंतरच्या पार्टचं नाव काय, कॉयरॉइड. त्याच्यानंतर कोणता प्रेझेंट असतो, पिगमेंटेड एपिथेलियम. ओके, आता हा इथून कहाणी कुठून चालू झाली बघा, लक्ष द्या. हे पिगमेंटेड एपिथेलियम आलं म्हणजे कोण आहे, रेटिना आहे. ओके, इथून इथपर्यंत तुम्ही जाता ना, गॅंग्लियॉन सेल इथपर्यंत, इथपर्यंत ते काय, रेटिना. ओके, पहिला स्क्लेरा, नंतर कॉयरॉइड, नंतर रेटिना. मग रेटिनामध्ये पिगमेंटेड एपिथेलियम, नंतर रॉड, नंतर कोन. ओके, इथं काही हॉरिझॉन्टल सेल असतात. त्याच्यानंतर बायपोलार सेल. ओके, त्याच्यानंतर गॅंग्लियॉन सेल, आणि सगळ्यात बाहेरला ऑप्टिक नर्व. ओके, त्यासोबत लक्षात ठेवायचं जस्ट हॉरिझॉन्टल सेल प्रेझेंट असतात आणि अॅमाक्राइन सेल प्रेझेंट असतात. ओके, ठेवा किंवा न ठेवा काय असेल, पण बाकीच्या गोष्टी लक्षात पाहिजे. ही डायग्राम मी कशी काढलं, आपल्याला अंडरस्टँड व्हावं, कन्व्हिनियंट व्हावं, त्या पद्धतीने मी ड्रॉ केलं. आणि ही तुम्हाला जस्ट याला कॉलमनार डायग्राम म्हणतात. एका कॉलम मध्ये जस्ट दिलेलं. समजलं, काय अडचण आहे का, नाही. पुढे बघा, अजून बरेच पॉईंट आहेत, एवढं पण सोपं आहे नाही. तुम्हाला तुम्ही स्ट्रक्चर दाखवलं ना, छान वाटत. कुठं आहे आयचं स्ट्रक्चर, वर आहे का, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मिस आहेत अजून. कॉर्निया दिसतोय तुम्हाला, कसा आहे, अँटेरियर आहे का रे, कॉर्निया आहे ना, पुढच्या बाजूला आहे. अँटेरियर चेंबर, अँटेरियर चेंबरचं नाव काय आहे, ॲक्वियस चेंबर आहे. काय तर प्युपिल आहे. हा कोणता चेंबर आहे, विट्रस चेंबर किंवा विट्रस ह्युमर सुद्धा म्हणतात त्याला. ठीक आहे, हा काय आहे, स्क्लेरा आहे, रेटिना आहे, कॉयरॉइड आहे. आता तुम्हाला शिकवायचं मला, फोबिया काय असतो, ब्लाइंड स्पॉट काय असतो, हे तर गोष्ट झालेली आहे. हे सस्पेन्सरी लिगामेंट असतात बघा, म्हणजे आपल्या याला तुम्हाला मी सांगितलं ना, 6 सेट ऑफ मसल्स आणि त्यासोबत काही लिगामेंट्स त्या लेन्सला धरून ठेवण्याचं काम करतात. त्याला म्हणायचं सस्पेन्सरी लिगामेंट. आयरिस शिकवलं ना, डोळ्याचा कलर ठरवतो आणि लेन्स. ओके, आता तुम्हाला ह्या दोन गोष्टी सांगायच्या, फोबिया काय असतो आणि स्पॉट काय असतो. आणि हे काय असणार आहे, ऑप्टिक नर्व असतं. हे एका आईचं आहे बरं, आता दुसरा असतो, सेम स्ट्रक्चर असतं. द ब्लाइंड स्पॉट इज अन एरिया. ब्लाइंड म्हणजे काय रे, अंधळा सिंपली. स्पॉट म्हणजे बिंदू, म्हणजे असं असतं त्या पॉइंटला जर तुम्ही लाईट रेज जरी तिथे गेले तर त्या ठिकाणी चित्र तयार होऊ शकत नाही. त्याला म्हणायचं ब्लाइंड स्पॉट. ब्लाइंड स्पॉट इज अन एरिया डायगोनली अपोजिट टू द लेन्स. ओके, डायगोनली म्हणजे काय तुम्हाला मी सांगतोय, तुमचा अभ्यास कसा आहे मॅथमॅटिक्सचा मला नाही माहिती. तुम्ही कधी असं शिकलं नाही बाहेर, कधी नाही शिकत का, मजा करायला लक्षात. मला आता डायगोनल तयार करायचं. ठीक आहे, डायगोनल स्ट्रक्चर सपोज इथून एक स्ट्रक्चर असं डायगोनली स्ट्रक्चर ड्रॉ करतो सिंपली. हे डायगोनल म्हणते ना आपण, असं डायगोनल असतं बघा. ओके, आता हे झालं, इथे एखादा बिंदू असतो डायगोनली ना, याला म्हणायचं या ठिकाणी दॅट इज नोन ॲज द ब्लाइंड स्पॉट. डायगोनल असे असते, छेदणारे असतात बघा. ओके, त्या ठिकाणी काय असतो, त्याला म्हणायचं ब्लाइंड स्पॉट. हे काय, लेन्स आहे, आणि तिकडचा काय असेल, रेटिना असेल. ठीक आहे, ब्लाइंड स्पॉट इज अन एरिया डायगोनली अपोजिट टू द lens and it is the area of the retina where the optic nerve and the blood vessel leave the eyeball and there are no rod and cone cells in this region and area. इथपर्यंत सांगतो. हे कसं का असं असते मला सांगा, आपल्या आईला ब्लडचा पुरवठा झाला पाहिजे,
ब्लड लागेल ना नरिशमेंट करायला, ठीक आहे. त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी नर्व्स गेले पाहिजे. ओके, तुम्ही स्विमिंग पूलला कधी गेला? हा, गेला, ठीक आहे. तर स्विमिंग पूलला खाली पाणी जाण्यासाठी बाहेर खाली काय असतो, एक छोटासा टॅप असतो, नळ असतो. ओके, कसं काय असतो, पाणी बाहेर जाऊ. ओके, तर तो जो असतो नळ सेम त्याच पद्धतीने आपल्या आईला एक बाहेर टॅप असल्यासारखा असतो, तिथून ती इन्फॉर्मेशन बाहेर गेली पाहिजे, ब्लडचा पुरवठा झाला पाहिजे. म्हणून तो जो स्पॉट असतो त्या ठिकाणी रॉड सेल प्रेझेंट नसतात, त्या ठिकाणी कोन सेल प्रेझेंट नसतात. मग तिथं इमेज तयार होईल का, किंवा त्या ठिकाणी ते सेल काम करू शकतात का? नाही करू शकत. फोटो सेन्सिटिव्ह होईल का? नाही. तेवढ्या स्पॉटला म्हणायचं ब्लाइंड स्पॉट. समजलं? तेवढ्या स्पॉटला काय म्हणायचं? ब्लाइंड स्पॉट. हा का तयार होतो? ड्यू टू ब्लड वेसल तिथे येतात, हो. त्यासोबत नर्वस टिश्यू, नर्वस फायबर्स असतात. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, ब्लाइंड स्पॉटच्या ठिकाणी काय नसते? रॉड अँड कोन सेल प्रेझेंट असतात का? नसतात. मग आता हे दोघं नसलं म्हणल्यावर तिथं काय दिसणार आहे? म्हणून याला म्हणायचं ब्लाइंड स्पॉट. अजून ब्लाइंड स्पॉट विषयी काय सांगतो बघा, लक्षात. हे असणार आहे अपोजिट टू द लेन्स. बरोबर, अपोजिट आहे त्याच्या पुढे, अपोजिट टू लेन्स, लेन्सच्या अपोजिट आहे. त्यासोबतच डायगोनली ऑफ लेन्स, लेन्सच्या डायगोनली ते काय असतो? प्रेझेंट असतो. कोणावर प्रेझेंट असतो? ऑन रेटिना. समजलं? कोणाला काय अडचण येत काय? पुढे आहे, there is a no rod and cone cell in this region. An area lateral and above the blind spot is called as the yellow area. थोडंसं जर तुम्ही त्याच्या वर गेला, कोणाच्या? त्या ब्लाइंड स्पॉटच्या वर, लॅटरली. ओके, त्या ठिकाणी एक स्पॉट असतो, त्याला म्हणायचं येलो एरिया. दॅट इज कॉल्ड येलो एरिया. त्याला मॅक्युला ल्युटिया म्हणतात, ठीक आहे. मॅक्युला ल्युटिया काय म्हणतात त्याला? मॅक्युला ल्युटिया. येलो रिजनचं दुसरं नाव काय आहे? मॅक्युला ल्युटिया. कुठं प्रेझेंट असतं? इट इज अबोव टू द ब्लाइंड स्पॉट. इट इज लॅटरली अबोव टू द blind spot. That is called as the macula lutea. Okay. At its center is a depression called as the lobia centralis. Okay, depression म्हणजे बघा, हे आपलं सिंपली काय आहे? रेटिना. पण हे रेटिना असं नाही राहत, असं असतं. हे खास आहे ना, यालाच म्हणायचं दॅट इज कॉल्ड ॲज द लोबिया सेंट्रालिस. यालाच काय म्हणायचं? लोबिया सेंट्रालिस. आणि इथं काय प्रेझेंट असतो आपला? दॅट इज द ब्लाइंड स्पॉट. म्हणजे थोडंसं जर तुम्ही ब्लाइंड स्पॉटच्या वर गेल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी एक खाच दिसते, खाच. ओके, ती खाच म्हणजेच काय असणार आहे? मॅक्युला ल्युटिया. त्याला दुसरं नाव काय? दॅट इज कॉल्ड ॲज द काय म्हणलं? लोबिया सेंट्रॅलिस. सेंटर मध्ये असं, म्हणून त्याला काय म्हणलं? लोबिया सेंट्रॅलिस. आणि इथं मॅक्झिमम डेन्सिटी ऑफ कोन सेल प्रेझेंट असतात. म्हणजे इथं सगळ्यात जास्त, मॅक्झिमम म्हणजे खूप जास्त प्रमाणात काय सेल प्रेझेंट असतात? कोन सेल जमा झालेले असतात, कोन सेल्स. अँड इट इज द प्लेस द फॉर्मेशन ऑफ द शार्पेस्ट विजन. मला असं शार्प बघायचं असं म्हणलं होतं. असं आपण असं नॉर्मली बघलं म्हणजे आपल्याला शार्प दिसते का? नाही. आपण कॉन्सन्ट्रेशन देऊन बघतो, तेव्हा जे लाईट रेज आहेत ते कुठे जमा होण्याचा प्रयत्न करतात? दे आर ऑन दॅट सेंट्रलिस वर. कारण की सेंट्रलिस मध्ये काय प्रेझेंट असते? कोणते? कोन सेल मॅक्सिमम नंबर ऑफ प्रेझेंट असतात, ठीक आहे. आता बघा हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं मी सांगितलं. फोविया दॅट इज मॅक्युला ल्युटिया. मॅक्युला ल्युटिया. ओके, हा एक शब्द. दुसरा शब्द आहे दॅट इज लोबिया सेंट्रॅलिस. पहिला प्रश्न मला, हे दोघं पण रेटिनावर आहेत का? आहेत का? ठीक आहे. हे दोघं पण कशावर प्रेझेंट आहेत? रेटिनावर. त्यासोबतच ठीक आहे, हे दोघं पण एकच आहेत ना. एकच मिनिट. कोन सेल हे काय पाणी साचलं असं म्हणू नका, समजून घ्या. ते काय? मॅक्सिमम नंबर ऑफ अ कोन सेल, ठीक आहे. अबो म्हटलं का मी? लॅटरली अबो ब्लाइंड स्पॉटचं थोडंसं वर आहे. थोडंसं इमेज मध्ये आपल्याला कन्वर्जन करावं लागेल.
काय ब्लाइंड स्पॉट, हा काय कोन सेल्स कशात प्रेझेंट आहेत लोविया सेंट्रलिस म्हणजेच काय मॅक्युला ल्युटिया झालं. समजलं. मग तुम्हाला शार्प विजन बघायचे, शार्प विजन. ओके, विजन म्हणजे दृष्टी. शार्पेस्ट विजन साठी कोण कामाला येणार आहे हे कोन सेल म्हणजेच कोण काम करणार आहे लोविया सेंट्रलिस म्हणजेच कुठं आहे मॅक्युला ल्युटिया म्हणजेच कुठं आहे रेटिना म्हणजेच कुठं आहे अबो टू द ब्लाइंड स्पॉट. आणि याला दुसरं नाव काय येलो एरिया. हो ना येलो एरिया. समजलं. समजलं की अजून वेगळं सांगू. अजून एकदा वाचून दाखवतो म्हणजे क्लिअर होईल. An area laterally to and above the blind spot चला that is called as the yellow area म्हणजेच मॅक्युला ल्युटिया. आणि त्याच्या सेंटरला एक डिप्रेशन असते. डिप्रेशन म्हणजे खाच असतं. that depression that consists of that is the लोविया सेंट्रलिस. आणि याच्यामध्ये मॅक्सिमम डेन्सिटी ऑफ कोन सेल प्रेझेंट असतात आणि ते कशासाठी कामाला येतात शार्पेस्ट विजन झाला. ठीक आहे पुढे देअर द रॉड अँड कोन सेल. आता बघा आता रॉड आणि कोन सेल तिथपर्यंत कहाणी झाली. रॉड अँड कोन सेल्स लाय डीप इन द रेटिना. रेटिनाच्या खोल मध्ये म्हणजे खोलगट भागामध्ये खोलमध्ये दॅट डीप असं बरोबर आहेत का ते नाहीत ना खाली बायपोलर ते त्याच्या थोडंसं वर. दॅट रॉड अँड कोन सेल्स लाय दॅट डीप इन द रेटिना सो दॅट लाईट हॅज टू पास थ्रू द गॅंग्लियॉन अँड बायपोलर सेल बिफोर रिचिंग देम. म्हणजे तुम्हाला जर पहिल्यांदा याच्याकडे रॉड आणि कोनकडे जायचं असेल तर तुम्हाला कुठून जावं लागेल गॅंग्लियन आणि बायपोलर सेलच्या मधून जावं लागेल. ठीक आहे बघूयात आपण. रॉड अँड कोन फोटोसिंथेसिस प्लांट. ठीक आहे थोडंसं वेगळं दिलंय. या वाक्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे बघूया आपण. ठीक आहे वाक्य काय म्हणले बघा. The rod and cone cells lie deep in the retina. रेटिनाच्या खूप आत बघा ते. That light has to pass through the ganglion and the bipolar cells before reaching them. वाक्य बरोबर आहे का ते. लाईट रेज आले स्क्लेरा पास केले क्रोइडला पास केले पिगमेंटेड एपिथेलियम त्याच्यानंतर रॉड आणि कोनला त्याच्यानंतर बायपोलर आणि गॅंग्लियन सेल. समजायला मी काय म्हणणार. या वाक्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणून मला काही याच्यातलं काही सांगता येणार नाही. थोडं आपल्याला दुसऱ्या पुस्तकात बघावं लागेल. समजायला मी काय म्हणणार ना कारण की रॉड आणि कोन सेल तर अलीकडे त्याच्यानंतर गॅंग्लियन सेल आहे. समजते ना प्रत्येक वाक्य खरी असेल असं नसते. बघूया इथपर्यंत आलं लक्षात. ठीक आहे कोणाला अडचण इथपर्यंत काहीच नाही ना. मग तुम्हाला मॅक्युला ल्युटिया समजलं लोविया सेंट्रलिस समजलं शिवा देण्याचं लाव मी. हा येलो एरिया समजला ब्लाइंड स्पॉट समजलं बायपोलर समजलं गॅंग्लियन समजलं सगळ्या गोष्टी समजल्या. जाऊ मग पुढे आता. ठीक आहे एकदा तुम्ही ड्रॉ केल्या लिहिलं की तुम्हाला अजून समजून जाईल. आता जो पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे दॅट इज द फोटो रिसेप्टर सेल. ओके आता बघा हे फोटो रिसेप्टर सेल. फोटो म्हणजे काय मुलांनो लाईट. ओके आणि त्यांना सेन्स करणाऱ्या सेल्स म्हणजे फोटो रिसेप्टर सेल्स. ठीक आहे मी हेडिंग टाकली फोटो रिसेप्टर्स सेल्स. दोन प्रकारचे तुम्ही सांगू शकता. पहिली आहे कोण दुसरी आहे रॉड. ओके आता छान गोष्ट होती. कोण म्हणजे कलर. कलरची स्पेलिंगची सुरुवात कशापासून होते मग कोणची सुरुवात सी म्हणजे कलर जे शो होतात ना आपल्याला कोणावर होतात कोण. आणि रॉडचा जो असतो ना रॉड दॅट रॉड सेल्स हे ब्लॅक आणि व्हाईट दिसण्यासाठी मदत करतात. कोण आहे रॉड सेल. आपल्या अंधारामध्ये दिसण्यासाठी कोण हेल्प करते रॉड. उजेडामध्ये दिसण्यासाठी कोण हेल्प करते कोण. कलर शो करण्यासाठी कोण करते कोन सेल. ठीक आहे तुम्हाला ते हे माहिती का कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस मध्ये काहीतरी होते काय होते कलर ओळखू येत नाही आपल्याला. ग्रीन आणि रेड कलर ओळखू येत नाही. त्याचं कारण काय माहिती का आपल्या कोन सेल मध्ये म्युटेशन झालेलं असते ना की रॉड सेल मध्ये. कारण की कलर कोण शो करते कोण म्हणून ते कलरमध्ये होते कोन सेल मध्ये. ठीक आहे चला आता बघा फोटो रिसेप्टर सेल. दीज आर द टू टाइप्स. फर्स्ट इज कॉल्ड एज द रॉड सेल. सेकंड इज कॉल्ड एज द कोन सेल. दे कंटेन लाईट सेन्सिटिव्ह प्रोटीन. तुम्ही म्हणता नेमकं वर्क कसं करतात तर त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतं माहिती काय लाईट sensitive protein. Okay, they consist of the light sensitive protein termed as the photopigments. Photopigments म्हणजे असे प्रोटीन जे लाईटला काय करतात सेन्स. म्हणजे लाईट सेन्सिटिव्ह प्रोटीन इज कॉल्ड एज द photopigment and that photopigment are present in the rod cell as well as cone cell. Okay, the cones are responsible for
डे लाईट म्हणजे दिवसा, म्हणजे फोटोटॉपिक म्हणजेच काय, फोटोटॉपिक म्हणजे दिवसा असते, दिवसाची जी लाईट असते ना त्याला म्हणायचं फोटोटॉपिक विजन अँड द कलर विजन. आलं लक्षात? डे लाईट, फोटोटॉपिक विजन अँड द कलर विजन. ओके, while the rod function in the dim light, that is the scotopic vision. Okay, and the purple red protein called as the rhodopsin is present in the rod which is vitamin A. इथे सांगायला आपण हे नोट करतो आपण. सांगा काय लिहू तुम्ही? फोटोपिक, डे लाईट, हो ना, कलर्ड, इकडे स्कोटोपिक, डीम लाईट, इथपर्यंत. ओके, बरोबर आहे ना? ठीक आहे. त्यासोबतच जे प्रोटीन, फोटो सेन्सिटिव्ह प्रोटीन, फोटो सेन्सिटिव्ह प्रोटीन असतात, त्यांना काय म्हणायचं? फोटो पिगमेंट. आणि दोघं पण कोणात प्रेझेंट असतात? रॉड आणि कोन. आता जो रॉड असतो ना, रॉड सेल, पुढे लिहितो मी, रॉड सेल, यांच्यामध्ये एक विटॅमिन ए कन्सिस्ट असणारा रोडोप्सिन नावाचा प्रोटीन प्रेझेंट असतो. ठीक आहे, फोटोपिगमेंट प्रेझेंट असतो, ते दिले आपल्याला. द पर्पल रेड प्रोटीन कॉल्ड ॲज द रोडोप्सिन. बघा कोणता आहे? पर्पल रेड प्रोटीन that is called as the rhodopsin is present in the rods which is the vitamin A derivative. हा कोणता विटॅमिन ए डेरिव्हेटिव्ह, कोणता विटॅमिन डेरिव्हेटिव्ह आहे? विटॅमिन ए. विटॅमिन ए आपण खातो ना डोळे छान राहून, त्याचं कारण हे आहे कारण की विटॅमिन ए डेरिव्हेटिव्ह, विटॅमिन ए पासून काय बनवला जातो? रोडोप्सिन नावाचा काय बनवला जातो? प्रोटीन बनवला जातो. आणि हा कोणामध्ये प्रेझेंट आहे? प्रेझेंट इन द रॉड सेल. ठीक आहे, रोडोप्सिन, पर्पल रेड प्रोटीन. आणि कोणता डेरिव्हेटिव्ह आहे? विटॅमिन ए डेरिव्हेटिव्ह. प्रेझेंट असते कोणामध्ये? रॉड सेल मध्ये. ओके, प्रेझेंट इन रॉड सेल. द कोन्स आर 3 टाइप्स. आता बघा इथून पुढे महत्त्वाचं आहे. कोन्स किती प्रकारचे आहेत? कोन सेल म्हणजे कलर वाले. That cones are of 3 types which contain their own characteristics. प्रत्येकाचं ओन कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्याला म्हणायचं फोटो पिगमेंट that respond to the पहिला, दुसरा, तिसरा, आरजीबी म्हणतात. ओके, आरजीबी. ओके, रेड, ग्रीन आणि ब्लू यांना प्रायमरी कलर्स म्हणतात. ते आपण प्रायमरी कलर्स म्हणजे प्रायमरी कलर्स म्हणजे जे कलर आपल्याला तयार करता येणार डायरेक्टली. पण सेकंडरी कलर्स म्हणजे प्रायमरी कलरचा वापर करा आणि सेकंडरी कलर तयार करा. हे कोणते कलर असतात? प्रायमरी. कोणता? रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. आणि असेच कोन सेल प्रेझेंट असतात. रेड कोन सेल, ग्रीन कोन सेल आणि ब्ल्यू कोन सेल, जे लाईटला काय करतात? म्हणजे फोटो पिगमेंट करण्याचं काम करतात. ठीक आहे, सिंपली कोन सेल बघूयात आपण थोडंसं. कोन सेल महत्वाचे येतात. कोन सेल, कोन सेलचे किती प्रकार पडतात? 3. याला आपण म्हणतो फोटो पिगमेंट सुद्धा म्हणतो यांना. आर जी बी, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. ओके, कोणचे चालले. आणि या प्रत्येकाचं कॅरेक्टरिस्टिक्स आलं काय? व्हेरियस कॉम्बिनेशन म्हणजे कलरचं काय होतं? कॉम्बिनेशन होतं. व्हेरियस कॉम्बिनेशन of these cones and their photopigment produces the sensation of the different colors, and the sensation of white color is produced due to the simultaneously equal stimulation of these 3 types of the cones. ठीक आहे, आता यांचं झालं कॉम्बिनेशन. यांचं काय झालं? तिघांचं पण कॉम्बिनेशन झालं. आणि कॉम्बिनेशन म्हणून काय होते? कॉम्बिनेशन कमी अधिक प्रमाणात होते, यांच्या डिफरंट प्रोपोर्शन मध्ये होते. आणि आपल्याला काय होते? सेन्सेशन ऑफ डिफरंट कलर्स. अडचण कोणाला काही नाही. ठीक, चालेल. आणि जर म्हणलं की तुम्ही सर यांचा व्हाईट कलर तयार होतो का? होतो, व्हाईट कलर सुद्धा तयार होतो. फक्त आठ एवढीच आहे की ते सायमल्टेनियसली स्टिम्युलेट झाले पाहिजे. तुम्हाला माहिती आहे व्हाईट कलर मध्ये किती कलर असतात? 7 कलर असतात. रेनबोचा जो कलर सगळे मिक्स झाले ना, एक सनलाईटची रे तयार होते, त्याला व्हाईट कलर म्हणतात सिंपली.
तुम्हाला एक एक्सपेरिमेंट होता लहानपणी स्टेट बोर्डलाच होता की आपल्याला एक असं गोल फिरणारी एक डिस्क टाईप मध्ये काहीतरी तयार करायचं होतं आणि त्याच्यावर 7 कलर करायचे होते आणि त्याला गोल फिरवायचं होतं. खूप आपण गोल फिरवला स्पीड वाढली की त्याचा कलर आपल्याला ओळखू येत नाही, फक्त व्हाईट कलर दिसते. ओके, मी केला नाही पण आहे तो एक्सपेरिमेंट. पुढे बघा, इथपर्यंत आलं. द ऑप्टिक नर्व कन्सिस्ट, आता इथपर्यंत झालं आपलं रॉड सेल कोन सेल झाली तेवढीच कहाणी याच्यामध्ये. द ऑप्टिक नर्व म्हणजे आता सगळ्यात शेवटी गेलं आपलं शेपूट जसं असतो ना तसं ते. ऑप्टिक नर्व कन्सिस्ट ऑफ द फायबर अरायझिंग फ्रॉम द बेस ऑफ द गॅंग्लियॉन अँड इट लिव्स द आयबॉल फ्रॉम द पोस्टेरियर म्हणजे मागची बाजू पोस्टेरियर रिजन पासून त्याला सोडते अँड कॅरीज व्हिज्युअल इम्पल्सेस फ्रॉम द रेटिना टू द ब्रेन. ठीक आहे, म्हणजे आता शेवटचा पॉईंट बघूया आजच्या लेक्चरचा, तो म्हणजे ऑप्टिक फायबर्स. ऑप्टिक फायबर्स. ओके, ऑप्टिक फायबर्स हे कुठून निघतात माहिती आहे का? अरायजेस फ्रॉम बेसल पार्ट ऑफ कोणाचा? बेसल पार्ट ऑफ गॅंग्लियॉन सेल. कुठं प्रेझेंट असतो? पोस्टेरियर ऑफ काय? पोस्टेरियर ऑफ आयबॉल आणि फोटो सेन्सरी इम्पल्सेस कॅरी करतात टुवर्ड्स ब्रेन. दॅट इज द पार्ट अबाउट द आय. अजून एक पॉइंट राहिलाय तो लक्षात नाही मला, लेन्स वाला, तो एक घेऊया. त्याच्यानंतर जो पुढचा पॉइंट आहे जनरेशन ऑफ इमेज आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. ठीक आहे, लेन्स काय बघूया थोडक्यात. लेन्स इट इज द ट्रान्सपरंट. तुम्हाला माहिती आहे लेन्स कसे असतात? एकदम ट्रान्सपरंट असतात. ओके, त्यासोबतच ते इलॅस्टिक असतात. ओके, इलॅस्टिक एक म्हणून त्यांचा शेप बदलत असतो म्हणून त्याला होल्ड केलेले असतात. दॅट लेन्स इज द ट्रान्सपरंट, इलॅस्टिक आणि हे शब्द महत्वाचे आहे. कसा आहे तो? बायकॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स म्हणजे फुगीर असतो, फुगीर अशा पद्धतीचा सेम जसं मी धरला तसाच असतो. बाय कॉन्व्हेक्स स्ट्रक्चर. इट इज द सस्पेंडेड इन द आयबॉल बाय द सस्पेन्सरी लिगामेंट and the lens and the suspensory ligament divided the cavity of the eyeball into the small anterior aqueous chamber, right, filled with the clear watery fluid, that is the aqueous humor, and the posterior large vitreous chamber filled with the jelly like vitreous humor, and it maintains the shape of the eyeball and maintains the pressure for the keeping the lens and the position. ठीक आहे, चला बघूया कोणता एक राहिला तो पॉइंट आहे लेन्स. कसा आहे लेन्स? ट्रान्सपरंट आहे. ओके, इलास्टिक आहे का? प्लास्टिक आहे? इलास्टिक आहे. पेपर मध्ये तेवढंच लिहिलं आहे, त्याला हास्टेस म्हणतो इलास्टिक. ओके, त्याच्यानंतर कसा आहे तो? बाय कॉन्व्हेक्स. ओके, आता चेंबर प्रेझेंट असतात. इकडे चेंबर असतो ॲक्वियस चेंबर आणि इकडे कोणता चेंबर असतो? विट्रस चेंबर असतो. ठीक आहे, त्यासोबत त्याला फोल्ड केलेले लिगामेंट्स असतात, सस्पेन्सरी लिगामेंट्स असतात, मसल्स असतात, 6 सेट्स ऑफ मसल असतात. हे आपण बघितलं. ठीक आहे, तर इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? बघा, कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघलं? बेसिक माहिती, त्याचं इंटरनल स्ट्रक्चर. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचं रेटिना आणि रेटिना कशा पद्धतीनं फॉर्म झालेला आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे इथपर्यंत बघितलं. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इमेज फॉर्मेशन. ठीक आहे.